Friends, great day to all. So, we are going to study a new topic of structural analysis. तर आज आपण बघणार आहे स्ट्रक्चरल ॲनालिसिस आणि मराठीमध्ये समजून घेणार आहे फर्स्ट बेसिक्स ऑफ ILD. आजचं लेक्चर असणार आहे ILDवर इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम असं त्याचा जो फुल फॉर्म आहे त्याच्यावर आपण आजचं बेसिक लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळी जेवढी थिअरी जेवढी पण आहे ILDमध्ये जितके पण प्रिव्हियस इयर येतील सगळे प्रिव्हियस इयर आपण ह्या थिअरी पार्टमध्ये कवर करणार आहे. ठीक आहे, आणि ह्याचं प्रिव्हियस इयरचे लेक्चर्स तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये मिळून जातील. ओके, सो नीड नॉट टू वरी, वी विल कवर एव्हरीथिंग विच पॉसिबल, ॲज मच ॲज पॉसिबल वी विल कवर ऑल पार्ट ऑफ ILD फ्रेंड्स. ओके, तर सगळ्यात आधी मित्रांनो समजून घ्या ILDचा बेस कुठून बनला. बघा, आपल्याकडे दोन प्रकारचे जे लोड्स आहेत ते कुठल्याही बिल्डिंग असू दे, स्ट्रक्चर्स असू दे किंवा काही पण असू दे, दोन प्रकारचे लोड्स मेन आपण कन्सिडर करतो. एक आहे लाईव्ह लोड आणि दुसरा आहे डेड लोड. बघा, एक लाईव्ह म्हणतो. लाईव्ह कधी म्हणतो आपण, जेव्हा ते चालू आहे, आता करंट आहे, ते एक्झिस्ट करायला लागलं आहे. डेड म्हणजे कधी म्हणतो, जेव्हा एखादा जे लिव्हिंग गोष्ट आहे ती मरून जाते. मेल्यानंतरच्या ज्या गोष्टीला आपण डेड म्हणतो ती उठू शकत नाही जागेवरून. ठीक आहे, एका जागेवर पडून राहते. बघा, डेड बॉडी पण एका जागेवर पडून राहते. आणि लाईव्ह बॉडी काय आहे, ऑलवेज मुव्हिंग. आपण एका ठिकाणी 24 तास थोडी बसतो, आपण कंटिन्यू मूव्ह होत राहतो. का? कारण आपण लाईव्ह आहे. आणि डेडमध्ये काय होणार, आपण कायमचं थांबून जाणार एका जागेवर. तर ते आहे डेड लोड. तर दोन प्रकारचे लोड्स तुम्हाला का समजून घेणं आहे, कारण नॉर्मली आपण जे बिल्डिंग बांधतो त्यामध्ये जे पण असतील ते जे बीम्स असतील, हे बीम असेल किंवा हा कॉलम असेल, हे जे स्ट्रक्चरल पार्ट्स जेवढे पण आहेत ते कंटिन्यू एका जागेवर राहणार, कंटिन्यू तिथंच राहणार. कॉलम आज इकडे आहे, उद्या काय मूव्ह होऊन थोडी लेफ्ट साईडला परत येईल इकडं कॉलम. जो कॉलम इथं आहे तो इथंच राहील, जो कॉलम इकडच्या साईडला आहे तो लेफ्ट साईडलाच राहील, राईट साईडवाला राईट साईडला राहील. ते काही पोझिशन चेंज करणार नाहीत. बीम पोझिशन चेंज करतील का? नाही. ज्या गोष्टी पोझिशन चेंज नाही करणार त्या गोष्टी आपण डेड लोडमध्ये कन्सिडर करू. आणि ज्या पण गोष्टी, आता बघा, ही खुर्ची समजा इथं राहणार नाही, ही खुर्ची उद्या ट्रान्सफर होईल. कुठला जर कार्यक्रम असेल तर आपण, किंवा कोणतरी VIP व्यक्ती आलं तर आपण ही खुर्ची ट्रान्सफर करून त्याला बसायला इथं ठेवू शकतो, तर इकडं लावू शकतो, कुठंही खुर्ची टेबल लावू शकतो. तर हे जे फर्निचर आहे, खुर्ची टेबल, तुमचं डायनिंग आणि तुम्ही स्वतः पण, हे काय तुम्ही एका जागी तर थांबणार नाही, तुम्ही मूव्ह होणार. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, मुव्हिंग आहेत. आणि त्याला आपण कन्सिडर करतो लाईव्ह लोड्समध्ये. तर हे का स्टडी करतो आपण लोड्स, कारण जोपर्यंत तुम्हाला लोड्स कळत नाहीत तोपर्यंत कळणार नाही की ILD का ड्रॉ करायची. इथं पण सेम एक एक्झाम्पल घेतलं मी ब्रिजचं. हे बघा, हा पूर्ण ह्या L लेनचं ब्रिज आहे आणि त्याच्यावरनं काय मूव्ह व्हायला लागले, इथं ट्रेन इज मूव्हिंग ऑन द ब्रिज. आणि आपण हे पण कवर करणार आहे की समजा असा स्पॅन आहे तुमचा आणि स्पॅनपेक्षा जर लार्जर असेल असं UDL, अशी केस कुठली जर विचारलं तुम्हाला की स्पॅनपेक्षा पण तुमचं UDL मोठं आहे, तर ही बघा, इथंच तुमच्यासमोर उदाहरण आहे, ट्रेन मूव्हिंग ऑन ब्रिज. हे कशाचं उदाहरण आहे फ्रेंड्स, हे उदाहरण आहे तुमचं लाईव्ह लोडचं, जेव्हा लोड इज ग्रेटर दॅन स्पॅन. असा कुठलं एक्झाम्पल आहे जेव्हा लोड ग्रेटर दॅन स्पॅन. आणि समजा लोड इज लेस दॅन स्पॅनवाला विचारलं तर तरी पण आपल्याकडे एक्झाम्पल आहे, समजा बस असेल किंवा ट्रक असेल. समजा हा तुमचा ब्रिज आहे, हा ब्रिजचा स्पॅन आहे. तर ह्याच्यामध्ये कसं, इथं छोट्या गाड्या, ट्रक्स किंवा बसेस जाऊ शकतात. तर हे काय झालं मग, हे UDL एवढा जो पार्ट आहे तो शॉर्ट आहे, लेस दॅन L आहे. तर हे का गरजेचं आहे स्टडी करणं सगळं, हे एक्झाम्पल आत्ताच तुम्हाला काय सांगून द्यायलो. बघा, आता हीच गाडी बघा, या गाडीमध्ये किती व्हील्स आहेत, 1 2 3 4 5 व्हील्स आहेत. त्याचे आपण 5 लोड्स कन्सिडर केले. ठीक आहे, 5 लोडच्या पोझिशन लोकेट केल्या, 5 लोडच्या पोझिशन आपण लोकेट केल्या. का लोकेट केल्या ते पण आपण स्टडी करू. हेच तर आपल्याला करायचं आहे फ्रेंड्स. हे आपण काय करत असतो, बीम घेत असतो, त्याच्यावर जे लोड्स येतात, सेकंडरी बीम्स येतात, ते आपण लोड्स लावून आतापर्यंत काय करत होतो, आपण बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढत होतो, शियर फोर्स डायग्राम काढत होतो. आणि हे सगळं काढायसाठी आपल्याला रिक्वायर्ड काय होतं, हे R1 आणि हे R2 हे रिॲक्शन्स रिक्वायर्ड होते. सेम आपल्याला ILDमध्ये करायचं आहे. आपल्याला ILDमध्ये पण रिॲक्शन्स, शियर फोर्स
आणि बेंडिंग मुवमेंट, ह्या तिन्ही गोष्टी जशा आपण डेड लोडसाठी काढत होतो त्याच फक्त न फक्त आपल्याला लाईव्ह लोडसाठी काढायच्या. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला मी समजावलं की लाईव्ह लोड आणि डेड लोड. आता समजा हे लोड समजा स्टॅटिक असतील, एका जागेवर थांबले, तर तुम्हाला इझी होईल ॲनालिसिसला. कारण बघा डेड लोड्सला ॲनालिसिस करणं खूपच सोपं आहे फ्रेंड्स. ते कारण तुम्हाला कळून जाईल की मॅक्सिमम लोड कुठे ते आसपास बेंडिंग मुवमेंट येऊन जाईल. पण जेव्हा लोड मूव्ह होत असतो तेव्हा कळत नाही ती पोझिशन कुठली आहे जी क्रिटिकल आहे, ती कुठं फेल होऊ शकतं स्ट्रक्चर, हे आपल्याला लक्षात येत नाही जेव्हा लोड डायनामिक मुव्हिंग आहे. हेच तुम्हाला असेच एक्झाम्पल्स तुम्हाला मिळणार आहे जेव्हा तुम्ही सॉल्व कराल क्वेश्चन्स. ह्याच्यावर असे तुम्हाला 3-4 प्रकारचे लोड्स देतील, त्यामध्ये स्पेसिंग देतील, तर तुम्हाला कळालं असेल हे स्पेसिंग कुठलं असतं. हे 6.6 मीटर समजा 2 चाकांमधलं डिस्टन्स असू शकतं किंवा कुठलीही स्पेसिंग असेल, तर अशा प्रकारची स्पेसिंग तुम्हाला देऊन असं तुम्हाला एक लोड्स देऊ शकतात वेगवेगळे. 4-5 लोड्स मूव्ह व्हायला लागलेत, मग व्हील लोड्स असतील किंवा ट्रेन लोड असेल, काही पण असेल, UDL असेल, तर असे तुम्हाला एक्झाम्पल्स ते देणार. आणि तुम्हाला काय करायचं, तुम्हाला क्रिटिकल पोझिशन फाइंड करायची. तुम्हाला मॅक्सिमम कुठं स्ट्रेस येते, कुठला आहे तो क्रिटिकल पॉईंट, स्ट्रेस कुठं येते मॅक्सिमम, ते तुम्हाला फाइंड करायचं फ्रेंड्स. तर ह्यासाठीच तर आपण काय करतो यार, ILD. कारण आपल्याकडे दुसरा पर्याय का बघा. तेव्हा तुम्ही स्टॅटिक लोड म्हणता जेव्हा थांबलेलं आहे, जेव्हा स्टॅटिक लोड, डेड लोड्स बघा, डेड लोड्स म्हणजे हे तुमचे वेट झालं सगळं, हे टोटल हे स्ट्रक्चरचं वेट आलं यामध्ये बीम्स, कॉलम्स, स्टिअर केस, सगळे जेवढे स्ट्रक्चरल पार्ट्स आहेत त्याचं वेट आलं. मग हे काय, ह्याच्या थ्रू तुम्ही फक्त BMD, SFD हे सगळं ड्रॉ करू शकता, बेंडिंग मुवमेंट, शिअर फोर्स. पण तुम्ही जेव्हा लाईव्ह लोड येतात तेव्हा काय करणार, त्यासाठीच तर आपल्याला गरज आहे यार. त्यासाठीच ती जी बेंडिंग मुवमेंट डायग्राम जी ड्रॉ करणार आहे आपण, ती जी शिअर फोर्सची डायग्राम ड्रॉ करणार आहे आपण, कशामुळं, जेव्हा लोड असतो लाईव्ह, जेव्हा लोड असतो मूव्हिंग, त्याच डायग्रामला आपण बेंडिंग डायग्राम नाही म्हणत, त्या डायग्रामला आपण म्हणतो इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम फ्रेंड्स. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ही. आणि अशी कन्सेप्ट द्यायला पण एक महान व्यक्ती जन्मले. ऑलमोस्ट 1850मध्ये त्यांचा जन्म झाला. आणि अशा महान व्यक्तीचं स्वागत करतो मी, ज्यांचं नाव आहे, सगळ्यांना माहिती आहे, म्युलर ब्रेसलॉ. द पर्सन बिहाइंड क्रिएटिंग ILD फॉर अस. आपल्यासाठी खूप स्पेशल कन्सेप्ट देऊन गेले, ILDचे असतील, परत असे बरेच ह्यांचं योगदान आहे. यांची थोडी हिस्ट्री जर सांगायची झाली तुम्हाला, तर म्युलर ब्रेसलॉ वॉज अ सिव्हिल इंजिनियर होते. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन, ही वॉज फ्रॉम बर्लिनमधले होते, जर्मनीचे होते. जर्मनीकडून सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री घेतली होती. आणि त्याबरोबर हे हायस्कूलचे टीचर पण होते, म्हणजे शिक्षक पण होते ते. फर्स्ट हायस्कूलचे, नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग पण केलं त्यांनी. सिव्हिल इंजिनियर होऊन परत त्यांनी SA मध्ये साईड बाय साईड काय केलं, जॉब करत कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे म्हणतो ना आपण रिसर्च R&D रिसर्च केलं त्यांनी. थिअरी पार्टवर रिसर्च केलं, स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये रिसर्च केलं, आणि त्यांनी फाइंड केलं वेगळे जे म्युलर ब्रेसलॉ प्रिन्सिपल्स म्हणतो आपण त्याला. आणि ह्यांनीच व्हर्च्युअल जे म्हणतो आपण की व्हर्च्युअल मेथड जी आहे आपली, व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंटची जी मेथड आहे, व्हर्च्युअल डिस्प्लेसमेंट असेल, परत ILD असेल, हे सगळे कुणी दिलेलं आहे, ह्या महान व्यक्तीने दिलेलं आहे. आणि ह्याचबरोबर आपण काय करणार आहे, हे जे शॉर्ट नोट्स जेवढे इम्पॉर्टंट आहेत तेवढे, ह्यांचं एक खास जर सांगायचं गेलं तर 1870ला जवळपास एक वॉर झालता मित्रांनो, जर्मनी आणि फ्रान्समध्ये एक युद्ध झालं मोठं 1870ला. त्यामध्ये पण म्हणतो आपण की खूप असे कमी सिव्हिल इंजिनियर्स जन्मले की ते वॉर्समध्ये पार्टिसिपेट केले त्यांनी. त्यातलेच एक होते आपले म्युलर ब्रेसलॉ साहेब. आणि त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं जर्मनीसाठी, आणि जर्मनी तो वॉर जिंकला पण. जर्मनी वॉज द विनर इन दॅट वॉर. सो ग्रेट सॅल्यूट टू द पर्सन दॅट इज म्युलर ब्रेसलॉ. तर आपण आता काय करूया, शॉर्टमध्ये तुम्ही डायरी पेन घ्या, मी थोडे पॉईंट सांगतो, खूप इम्पॉर्टंट आहेत ते, उद्याच्या लेक्चरला तुम्हाला कामाला येणार आहेत. आणि जसं लिहून देतो तसं लिहून घ्या, कारण हे बेसिक पॉईंट्स आहेत, एकदम बेसिक पॉईंट्स आहेत. आणि थिअरी तुमची एकदम इझिली सुटून जाईल यार ह्यातून, आणि सिम्पली एकदम तुम्हाला होऊन जाईल, एका पेजमध्ये बसून जातील, तुम्हाला काही जास्त लोड घ्यायची गरज नाही. शॉर्टमध्ये एकदम लिहून देतो, ठीक आहे. तर बघा, फॉर ILD तर तुम्हाला बेसिक्स तर सांगितलेलंच आहे मी मित्रांनो. हे कोणी दिलं, फर्स्ट प्रिन्सिपल ILDचा जो आहे तो दिला कुठून आणि आला कुठून, हा आला मूव्हिंग
लोडसाठी आपण करतो. दिला कोणी? फादर कोण आहे? म्युलर ब्रेसलॉ. हेच विचारतात एक्झामला की कोण आहे फादर ILDचा? म्युलर ब्रेसलॉ. कोणी दिलं? आणि ह्याने काय शिकवलं आपल्याला की हाऊ टू ड्रॉ द ILD. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ह्याची थिअरी जी आहे म्युलर ब्रेसलॉ साहेबांची, ही ॲप्लिकेबल आहे फॉर हुक्स लॉ. हुक्स लॉ कशासाठी? फॉर लिनियरली इलॅस्टिक स्टिक मटेरियल. सिम्पल आहे. बघा, मूव्हिंग लोड्स पहिली गोष्ट लिहून घ्या. मग म्युलर ब्रेसलॉ आणि ॲप्लिकेबल आहे ही थिअरी कशासाठी? हुक्स लॉमध्ये. त्यानंतर देतं काय हे देतं डिफ्लेक्टेड शेप जे पण आहे स्ट्रक्चरचा, तोच देतो तुम्हाला डिझायर्ड ILD. आणि ILD कुठं आपण काढतो? ILDचं जे व्हेरिएशन आहे ते कुठं दिसतं? ते कुठल्याही गिवन पॉईंटला. कारण बघा, जसं म्हणलं की लोड हा मूव्हिंग आहे, हा इथं असेल, हा इथं असेल. म्हणजे ज्या पॉईंटला तुम्हाला काढायचं आहे तिथला स्पेसिफिक पॉईंट एक लोकेट करावं लागेल, तुम्हाला चूज करावं लागेल. त्या पॉईंटला तुम्हाला ठरवावं लागेल की मॅक्सिमम कुठं येईल, मिनिमम कुठं येईल. हे सगळं आपण पुढच्या लेक्चरला प्रॅक्टिकली बघणार आहे जेव्हा ड्रॉ करून. की समजा हा लोड आहे 100 kgचा, हा इथं ठेवल्यावर मॅक्सिमम येईल, सेंटरला ठेवल्यावर मॅक्सिमम येईल, का कोपऱ्यात ठेवल्यावर मॅक्सिमम येईल. हे सगळं स्ट्रक्चरला क्रिटिकल जो पॉईंट आहे स्ट्रेसचा, तो ॲनालिसिस आपल्याला करायचा आहे. त्यामुळं आपल्याला हे स्टडी करायचं आहे ILDने आपण अजून एक करू शकतो की यू कॅन लोकेट पोझिशन ऑफ लाईव्ह लोड. आता बघा, लाईव्ह लोड तर मुव्हिंग असतो, जसं मी सांगितलं की तुम्हाला कळत नाही कुठं लोकेशन त्याचं असं चूज करायचं की जिथं मॅक्सिमम किंवा मिनिमम येईल, क्रिटिकल स्ट्रेस. तर हे तुम्ही ILDने पण करू शकता इझिली. आणि ह्याचं व्हेरिएशन तर देतं. बघा, सिम्पल एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा बेंडिंग मुवमेंट डायग्रामसाठी ILD ड्रॉ करता तुम्ही, त्या डायग्रामसाठी बेंडिंग मुवमेंटसाठी ILD असतं ट्रायंगल. लिनियर असतं. जसं आपण नॉर्मल बेंडिंग मुवमेंट डायग्राम जे ड्रॉ करतो तो UDL असतो, तो पॅराबोलिक असतो. पण इथं नॉर्मली पॉईंट लोड असतो, त्यामुळे किंवा UDL जरी असेल तरी ट्रायंगलच येतो. तर ट्रायंगल तुम्ही लक्षात ठेवा यामध्ये. आणि शिअर फोर्सचं तर सरळ ट्रायंगलच येणार. सिमेट्रिकल ट्रायंगल येऊ शकतो शिअर फोर्सला. हे आपण बघूया उद्याच्या लेक्चरला डिटेलमध्ये. आणि बाकीचं सांगायचं गेलं तर दिस थिअरी ILD इज ॲप्लिकेबल फॉर बोथ स्टॅटिस्टिकली डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेट. ह्या दोन्ही स्ट्रक्चर्सला ॲप्लिकेबल आहे. जर तुम्हाला विचारलं कोणी की डिटर्मिनेटला आहे का फक्त, इनडिटर्मिनेटला आहे का फक्त, रॉंग ऑप्शन सुडका, हे असं कन्फ्युजिंग विचारतात तुम्हाला, तर दोन्हीला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. DSला पण आहे, DSIला पण आहे, स्टॅटिस्टिकली डिटर्मिनेट पण आहे, इनडिटर्मिनेट पण आहे. म्हणजे दोन्ही स्ट्रक्चर्सला आहे. आणि जर स्टॅटिस्टिकली डिटर्मिनेटला असेल तर आपण ड्रॉ करतो लिनियर व्हॅरिएशन. जे होतं ना लोड व्हॅरिएशन, ते लिनियर असतं. आणि इनडिटर्मिनेट स्ट्रक्चरमध्ये जे लोड व्हॅरिएशन होतं, लोड व्हेरिएशन हे कसं होतं? पॅराबोलिक म्हणा किंवा नॉन लिनियर म्हणा किंवा 2 डिग्री म्हणा. खूप वेळेस आहेत, ह्याला म्हणू शकतो तुम्ही 1 डिग्री म्हणल्यावर डिटर्मिनेटला येणार, 2 डिग्री म्हणल्यावर इनडिटर्मिनेटला येणार, किंवा कर्वेचर पण म्हणू शकतो, कर्व्ज म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. तर व्हॅरी होतं कर्व्जमध्ये. आणि जनरली हे लाईव्ह लोड म्हणजे लोडसाठी जे असतात, लोडसाठी आपण काय करतो जनरली, हे असतं लिनियर. कारण प्रिन्सिपलच बेस्ड आहे लिनियर कन्सेप्टवर. जसं म्हणलं तुम्हाला की लिनियर कन्सेप्ट्सवर बेस्ड आहे हे सगळी थिअरी. आणि हुक्स लॉ फॉलो करताय, आणि त्यामुळंच ही थिअरी इम्पॉर्टंट आहे. आणि मला वाटतं की तुम्हाला आता बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या समजल्या असतील. की महत्त्वाचा मुद्दा काय होता? ILD का करतो आपण? ILD कुणी दिलेलं आहे? ILD मूव्हिंग लोडसाठी होतं, दिलं आहे म्युलर ब्रेसलॉ साहेबांनी. आणि त्यानंतर त्याचं जे इम्पॉर्टंट आहे DSI स्टॅटिस्टिकली डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेट दोन्ही स्ट्रक्चरसाठी आहे. डिटर्मिनेट असेल तर लिनियर येणार, इनडिटर्मिनेट असेल तर कर्व्ज येणार. हे असं शॉर्टमध्ये लिहून घ्या मित्रांनो, हे तुम्हाला सांगतो, इम्पॉर्टंट आहे सगळं. आणि हे तुम्ही कुठल्याही स्ट्रक्चरला, एनी स्ट्रक्चर, बीम्स, फ्रेम्स, ट्रसेस, ह्या कुठल्याही स्ट्रक्चरला तुम्ही ILD ड्रॉ करू शकता. आर्चीज, ह्या कुठल्याही स्ट्रक्चरला तुम्ही ILD ड्रॉ करू शकता. आणि
कुठल्याही एका स्पेसिफिक पॉईंटवर एक पॉईंट चूज करून त्याच्यावर तुम्ही ILD ड्रॉ करू शकता. एक स्पेसिफिक पॉईंट म्हणा किंवा गिवन पॉईंट जे तुम्हाला गिवन आहे डाटामध्ये त्या पॉईंटवर तुम्ही ILD ड्रॉ करून मॅक्सिमम लोड किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू क्रिटिकल स्ट्रेस लोकेट करू शकता. सो आय होप यू अंडरस्टँड द कन्सेप्ट. नेक्स्ट जे काय क्वेश्चन्स असतील ह्या रिलेटेड आपण नेक्स्ट व्हिडिओला बघणार. तो हा व्हिडिओ नीट नोट डाऊन करून घ्या फ्रेंड्स. कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. सो थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे विथ सिव्हिल ॲडिक्ट्स. थँक्यू.